हॅलो फ्रेंड्स, आज आपण दिवाळीसाठी काही साफसफाईबद्दलच्या विषयी चर्चा करणार आहोत. आपल्या घरात प्लास्टिकचे डबे असतात, ते आपण दरवर्षी टाकतो किंवा जुने असतील तर टाकून देतो. तर आपण ते 1 किलोचे जर किंवा 2 किलोचे साईजच्या जुन्या बरण्या असतील तर तुम्ही ते टाकून देता. ज्यांना कोणाला आपण फराळ द्यायचा आहे त्या स्वच्छ करून त्याच्यामध्ये झिपलॉकमध्ये तुम्ही तुमचा फराळ पॅक करा आणि ते फराळच्या पिशव्या तुम्ही त्या प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये जर ठेवलात आणि तो डबा जर तुम्ही बाहेर गावी किंवा गावाला किंवा कोणाला जर फराळ भेट देणार असाल तर तुम्ही त्याच्यासाठी यूज करू शकता की त्याच्यामधून फराळ अगदी व्यवस्थित राहिला जातो. आपण जी जुने कपडे काढतो दरवर्षी दिवाळीला, त्याच्यामध्ये तुम्ही जर तुमच्याकडे मशीन असेल किंवा तुम्ही हातशिलाई करून चौकोनी व्यवस्थित तुकडे करून तुम्ही साफसफाईसाठी ते तुकडे वापरू शकता. म्हणजे जे जुने कपडे आहेत ते सगळेच फेकून न देता वापरता येतील. आता दिवाळीचा मेन विषय असतो म्हणजे फराळात तर खूप घाई असते. कधी पहिल्या दिवशीची रात्र दिवाळीची येईपर्यंत सगळ्यांकडे फराळ बनतच असतो. तर खूप घाई न व्हावी असं करून जर तुम्हाला फराळ करायचं असेल तर त्याच्यासाठी छोटे छोटे वस्तू आपण मेन म्हणजे सगळ्या जर एकत्र करून ठेवल्या, ज्या दिवशीचा फराळ आहे त्या दिवशीचं प्लॅनिंग करून सगळं एकत्र करून ठेवलं तर आपल्याला जास्त घाई होणार नाही. नेहमी फराळ करताना जर तुम्ही 8 दिवसाचा जर प्लॅनिंग केलात तर तुम्ही फराळाचं जर प्लॅनिंग केलात तर फराळाचे 5 प्रकार आहेत. तर तुम्ही 8 दिवसामध्ये हे फराळाचे 5 प्रकार बनवलात तर तुम्हाला व्यवस्थित बनवले पण जातील आणि तुमची घाईसुद्धा होणार नाही. चकली, चिवडा, बेसन लाडू, रवा लाडू, करंजी, शंकरपाळी खूप कमी केली जाते. तर तुम्ही जर व्यवस्थित मॅनेज करून कराल तर अजिबात घाई होणार नाही. सगळ्यात प्रथम पहिलं जे तुम्ही म्हणजे इझिली होतात, लाडू होतात इझिली, शंकरपाळ्या होतात, करंज्यासुद्धा होतात जर 2-3 जणं तुम्ही घरात असाल किंवा तुम्ही हेल्प म्हणून कोणाला शेजाऱ्यांना बोलवू शकता. ह्या 3 गोष्टी आहेत ज्या इझिली होतात, म्हणजे हार्डली 3 ते 4 तासात होतात एका दिवसाला. तर तुम्ही एक दिवसाचा गॅप ठेवून हे जरी पदार्थ केला तरी ते नरम पडण्याची शक्यता नसते. शंकरपाळ्या नरम पडू शकतात पण तुम्ही ते तिसऱ्या दिवशी करू शकता. राहिली गोष्ट आता चिवड्याची आणि चकलीची. चकली तुम्ही 2 दिवस आधी करू शकता. चकली काय फार असं नरम पडत नाहीत. क्वचित जर तुमचं भाजणी चुकली तरच ते शक्यता असते नरम पडण्याची. आणि राहिला प्रश्न चिवड्याचा. चिवडा तर हमखास नरम पडतोच. आता एवढी थंडी नाही आहे मुंबईमध्ये, म्हणजे आम्ही जिथे राहतो तिथे तरी, पण जेव्हा थंडी असते तेव्हा तर नरम पडतो. त्याच्यामुळे मी स्पेशली आम्ही आता किती वर्ष झाली, 12-13, खूपच जास्तच 15-16 वर्ष झाली असेल मी चिवडा करते. नेहमी हा चिवडा मी पहिली अंघोळ असते आपली, धनतेरस नाही, आपली पहिली अंघोळ असते दिवाळीची, त्याच्या आदल्या दिवशी किंवा त्याच्याही आदल्या दिवशी म्हणजे धनतेरसच्या दिवशी आम्ही चिवडा नेहमी करतो. का तर तो चांगला व्यवस्थित राहतो. आणि शेवटचा पदार्थ रात्री, आम्ही नेहमी रात्री 12 नंतर सगळे कामं आवरून नंतर मग आम्ही हा चिवड्याचा प्रकार करतो. जर तुम्ही आदल्या दिवशी केलात, पहिल्या आंघोळीच्या आदल्या दिवशी सगळ्यांना उठायचं असतं तर नाही केलात किंवा दुपारी केलात तरी चालतं. अजिबात तुमचा चिवडा नरम पडणार नाही आणि एकदम फ्रेश चिवडा खूप छान वाटतो खायला. आता दिवाळी म्हटलं की सगळ्यांच्या घरी कलर काढण्याचा प्रोग्राम असतोच हमखास. काही जण दरवर्षी दिवाळीला कलर काढतात. मग कलरचा काही लोकांना त्रास होतो, काही लोकांना डोकेदुखी होते. मग ज्या दिवशी तुमच्याकडे कलर काढण्याचे प्रोग्राम असेल त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेच बऱ्याचशा बायका दिवाळीचा फराळ करायला लागतात. मग त्यावेळेला तुम्ही असे पदार्थ बनवा की ज्याच्यामुळे तळणीचा प्रकार होणार नाही. तळणीच्या प्रकाराने प्लस त्या कलरच्या वासाने तुम्हाला डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. म्हणून मग त्या दिवशी तुम्ही भाजणीचे प्रकार करा. चकलीच्या भाजणीच्या डाळी भाजा किंवा तांदूळ धुवा किंवा बेसन भाजून घ्या. जे भाजण्याचे प्रकार आहेत ते तुम्ही करा. म्हणजे ना तुम्हाला त्रास होणार, ना तुम्हाला जास्त गडबड होणार आणि तुम्हाला डोकेदुखीचा पण त्रास होणार नाही. जसं की मी म्हटलं की छोटे छोटे डबे, मोठे मोठे डबे आपण फराळासाठी वापरू शकतो. छोटे छोटे डबे असतात आपल्याकडे जे आपण नाही यूज करत, त्या डब्यांमध्ये आपण रांगोळी भरून ठेवू शकतो. पूर्ण असा एक बॉक्स सगळ्यांकडे आपण ऑनलाईन आता सगळेच जण मागवतात, तर आपल्याकडे असे पार्सल्सचे जे बॉक्स येतात त्याच्यामध्ये तुम्ही त्या बरण्या भरू शकता सगळ्या कलरच्या. आणि त्याच्या ज्या रंगाचं कलरची बरणी आहे त्या रंगाचं तुम्ही कलरचं असं थोडंसं फुरसट हे केलं ना वरती तरी तुम्हाला ओळखता येऊ शकतो. किंवा किती 2 मिनटं लागतात झाकण खोलून बघायला, पण ह्या डब्या रियूज होतात. तर रांगोळीचा स्पेशली डब्बा न करता तुम्ही हे जुने जे आहेत बरण्या त्याच्यामध्ये तुम्ही रांगोळी भरून तुम्ही वापरू शकता रांगोळीचे डबे म्हणून. एक त्याच निमित्ताने आपल्याला पर्यावरणाला हातभार लागतो की आपण प्लास्टिक रियूज करतो.
नवीन आणलं नाही जात काही स्पेशली रांगोळीसाठी. बरेच ठिकाणी आता डायरेक्ट बऱ्याच ठिकाणी आता बिल्डिंग्स आहेत. तर मी माझा जन्म चाळीतला आहे. चाळीमध्ये गेरूने सारवल्यानंतरच रांगोळी काढली जाते. तर तुम्ही नक्की तसं करा की आपल्या मातीशी आपल्याला असलेला संबंध, आपण वर्षातून एकदाच आपण मातीशी जवळीक येतो. त्याच्यामुळे तुम्ही नक्की कितीही तुम्ही पॉश घरात राहत असाल किंवा मोठ्या बिल्डिंगमध्ये राहत असाल, सोसायटीमध्ये राहत असाल, तरी तुम्ही तो गेरू आणा. 10 रुपये 20 रुपयाची एक हेल्प होते त्या विक्रेत्यांना. तो गेरू आणा. तुम्ही त्या गेरूने तुमचा पॅसेज सारवा किंवा तुम्ही छोटंसंच रांगोळी काढा, छोटासाच पॅसेज सारवा. चाळीमध्ये जे लोक चाळीमध्ये राहतात त्यांना माहीत असेल की गेरूनी सारवल्याशिवाय कोणीच रांगोळी काढत नाही. तो जो मातीचा फील असतो सारवताना, ती जी माती जी हाताला लागते, त्याच्यामुळे दिवाळी तुम्ही नक्कीच साजरी केल्यासारखी तुम्हाला अनुभवता येईल. तुम्ही हे नक्की ट्राय करा. गेरूनी सारवून ह्यावर्षी रांगोळी काढा. बघा, खूप चांगलं फील होतं. आपण आपल्या मातीशी वर्षातून एकदा जवळ येतो. ती माती आपल्या घराच्या बाहेर येते, जी आपल्याला अन्न देते, पाणी देते, सगळं देते. त्या मातीतला आपण आपल्या घरात आणतो किंवा आणा. दिवाळीला त्या मातीने सारवा आणि त्याच्यावर रांगोळी काढा. आणि तुम्ही विदाऊट सारवलेल्या लादीवर रांगोळी काढा. दोघांचा फीलमध्ये खूप खूप फरक आहे. त्याच्यामुळे नक्की तुम्ही त्या विक्रेत्यांकडून 20 रुपयाचा 10 रुपयाचा जो काय असेल तो गेरू घ्या आणि त्यांनी सारवून रांगोळी काढा. आता रांगोळी तर सगळेजण काढतात. ज्यांच्या घरी लहान मुलं आहेत त्यांनासुद्धा आपण बोलतो की रंगामध्ये हात नको टाकू, किंवा ज्यांना आवड आहे ती मुलं नक्कीच काढतात. माझा मुलगा 6 वर्षाचा आहे. मी स्वतः नाही रांगोळी काढत, पण जेव्हा काहीही सण असतो मी त्याला आवर्जून सांगते की तू रांगोळी काढ, कशीही काढ. आतासुद्धा दसरा होता, मी त्याला म्हटलं की तू रांगोळी काढ. त्यांना मी सांगितलेलं की तू स्वस्तिक काढ. त्याने स्वस्तिक काढलेलं. त्यांनी निळ्या आणि हिरव्या रंगाचं स्वस्तिकचा आतलं भाग काढलेला आणि त्याच्या बाहेरचा जो लांब रेषा ओढलेल्या, बाहेरच्या लांब केलेल्या त्या रेषा त्यांनी सफेद रांगोळीच्या केलेल्या. त्यांनी इतकं सुंदर स्वस्तिक काढलेलं. तर तुम्ही लहान मुलांना धनतेरसला आपण माठ काढतो, त्याच्यामध्ये कॉईन्सचं रांगोळी काढून असं दाखवतो की धनतेरसची रांगोळी. तसंच वसुबारसची रांगोळी, त्याच्यामध्ये तुम्ही सांगा की काऊचं चित्र काढा किंवा गाईचं चित्र काढा. कोणत्याही छोट्या ॲनिमल्सचं तुम्ही वासरूचं चित्र काढायला त्याला सांगा. सगळ्यांच्या पुस्तकामध्ये काऊ असतं, त्यांचे पिल्लांचं चित्र असतं. तर तुम्ही त्यांना बघून सांगा की हे काढ म्हणून. त्याच्यानंतर भाऊबीजेला बॉय आणि गर्ल्सचं चित्र काढ. मग तुम्ही एखादं त्याच्यामध्ये ताट ॲड करू शकता. तुम्ही ताटाची डिझाईन तुम्ही काढू शकता. एक बॉय आणि गर्ल तू काढ असं त्याला सांगायचं. हे भाऊबीजेसाठी झालं. त्याच्यानंतर पाडव्याच्या रांगोळीसाठी पण काका काकी किंवा आंटी अंकलचं चित्र असतं फॅमिलीमध्ये, ते तुम्ही काढायला सांगा. त्याच्यामुळे मुलांची हात वळवण्याची जी सवय असते ती चांगली लागते आणि कॉन्सन्ट्रेशन पण वाढतं. मुलं आवडीने आपला सण काय आहे, हे कशासाठी आपण काढतो ह्याची समजूत मुलांना येते. त्याच्यामुळे मुलगा असो मुलगी असो, प्लीज तुम्ही असा भेदभाव नका करू की मुलगा काय रांगोळी काढतो आहे. मुलांनासुद्धा रांगोळीचं वेड असतं. मुलांनासुद्धा ह्याच्यामध्ये चांगलं करिअर मुलांनी केलेलं आहे. मुलांना आवड असते, कला असते, रांगोळीची कला असते, ती मुलांना जोपासायला सांगा किंवा अनुभवायला सांगा की मुलं जशी चित्र छान काढतात तशी मुलंच रांगोळीसुद्धा चांगली काढू शकतात. माझ्या मुलाला खूप जण बोललेले, अरे तू तर मुलगा आहे, तू का रांगोळी काढतोस? पण असं नाही आहे. मी कधीच त्यांना हे नाही केलं. मी त्याला नेहमी ॲप्रिशिएट करते की तू बिंदास रांगोळी काढ, तुला आवडतं ना, तो रांगोळी काढ. आणि तो नेहमी रांगोळी काढतो. मला गाय आणि त्याचं पिल्लू वासरू ह्याचा साचा भेटला. मग त्याला मी काढता येणार नाही म्हणून तो साचा विकत घेतला. मग त्याला ते साच्याची रांगोळी खूप छान जमते आणि तो अजिबात इथे तिथे सांडवत नाही. भले तो थोडी जास्त एक्स्ट्रा रांगोळी काढतो, पण तो इतकी छान काढतो, खूप सुंदर काढतो. त्याच्यामुळे तुम्ही पण तुमच्या मुलांना प्रोत्साहन द्या रांगोळी काढण्याचं. तसंच आपण फुलं आणतो. फुलांची आपण कडेला जी बॉर्डर रांगोळी म्हणतो, ती बॉर्डर रांगोळी तुम्ही काढा. वेगवेगळ्या फुलांचे तुकडे त्यांना करायला सांगा. त्याच्यानंतर त्यांना एक रांगोळीच्या साईडनी तुम्ही रांगोळीने बॉर्डर आखून द्या की तुम्ही ह्याच्यामध्ये ही फुलं ह्या रंगाची अशी एकत्र सजवून लावा. पानं द्या आंब्याच्या टाळ्यांची, ती त्यांना लावायला सांगा. माझ्या मुलांनी, तुम्हाला खोटं वाटेल की माझ्या 6 वर्षाच्या मुलांनी दसऱ्याच्या दिवशी एक 10-12 फुलं उरलेली होती हार करून झाल्यानंतर. मग मी त्याला सांगितलं की आधी तू हार कर म्हणून. मग त्यांनी तो त्या 10-12 फुलं जी उरलेली त्याचा हार केलेला. आणि तो आम्ही ऑलरेडी देवाला हार चढवलेला, पण त्याने इतका सुंदर हार केलेला. आणि ते सुईतून धागासारखा निघतो ना, म्हणून आपण सुईच्या इथे थोडीशी गाठ मारायची धाग्याची, म्हणजे सुई लगत
छोटासा धागा घेऊन, म्हणजे ती सारखा धागा सुईतून निघणार नाही आणि मुलं कंटाळणार नाहीत ते हार बनवून. त्याने तो पूर्ण फुलांचा हार बनवला आणि परत आम्ही देवाऱ्याला परत तो त्याने बनवलेला इतका सुंदर हार आम्ही तो लावला. आम्हाला इतकं छान वाटत होतं की खरंच त्याने खूप छान हार बनवलेला. त्याच्यामुळे तुम्ही असं प्रोत्साहन द्या. तुमची दिवाळी खूप सुंदर जाऊ दे आणि मजेत जाऊ दे. माझा हा छोटासा व्हिडिओ होता. जे जे इम्पॉर्टंट्स मला दिवाळीसाठी माझे विचार तुमच्याशी शेअर करायचे होते ते तुम्ही नक्की शेअर करा. तुमच्या काही टिप्स असतील स्वच्छतेबाबत, दिवाळीच्या फराळाच्या बाबत, दिवाळीबाबत, घरासाठी, घरातल्या मुलांसाठी, तर नक्की कमेंट्स करा. प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. असाच तुमचा सपोर्ट राहू द्या. थँक्यू.